नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत चटपटीत असे आंबट गोड आणि तिखट लिंबूचे लोणचे। मित्रांनो, आज आपण लिंबाचे लोणचे बनवणार आहोत। झटपट आणि असे आंबट गोड लोणचे बनवणार आहोत। त्यासाठी मी अर्धा किलो लिंबू स्वच्छ मिठाच्या पाण्यात भिजून 10 मिनिटे भिजून नंतर स्वच्छ धुवून त्याला पुसून घेतलेले आहे। बघा, जरासा पाण्याचा अंश राहिला नाही आणि त्याला 15 ते 20 मिनिटे, तुम्ही अर्धा तास वेळ असेल तर त्याला वाळून घ्या फॅन खाली। आणि आता असे आपल्याला लोणच्यासाठी असे पिवळे पातळ सालीचे लिंबू हवेत। हिरव्या लिंबाचे कधीच लोणचं घालायचं नाही, टिकत नाही। त्यामुळे बघा, मी तुम्हाला कापून दाखवते आता लिंबू। आता आपण लोणच्यासाठी लिंबू कापून घेणार आहोत। बघा, असे आपल्याला 4 ते किंवा 8 फोडी करून घ्यायच्या लिंबूच्या। तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जशा आवडेल तशा करून घ्या। मी 4 फोडी करून घेणार आहे तशा। बघा, अशा प्रकारे कापल्यानंतर लगेच याच्यातल्या आपल्याला बिया काढून टाकायच्या आहेत। लोणच्यामध्ये बिया वापरायच्या नाहीत, लोणचं त्यामुळे आपल्याला कडवट लागते। अशा प्रकारे सगळ्या बिया काढून टाकायच्या। आणि मी आता हे सगळे लिंबू कापून घेणार आहे। तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, आता मी सगळे लिंबू चिरून घेतलेले आहेत। एका लिंबूच्या 4 फोडी अशा एवढ्याल्या फोडी झाल्यात। बघा, बघू शकता छान अशा। आणि काही मोठे लिंबू होते 2-3, त्याच्या अशा 8 फोडी, एका लिंबाच्या 8 फोडी मी अशा करून घेतल्या। आणि सगळे बिया, लिंबाच्या सगळ्या बिया सुद्धा मी काढून घेतलेल्या आहेत, बघू शकता। आता आपण पुढची प्रोसेस चालू करणार आहोत। आता मी सगळ्या लिंबाच्या फोडी एक गॅसवर एक इडली कुकर घेतले, त्याच्यात थोडंसं 2 ग्लास पाणी चांगलं उकळी दिलं, गरम करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी एका अशा स्टीलच्या चाळणीत या सगळ्या लिंबाच्या फोडी टाकून घेतलेल्या आहेत, बघू शकता। आणि याला आता आपण छानपैकी फक्त 15 मिनिटं वाफवून घेणार आहोत, बघू शकता अशा प्रकारे। आपले लिंबू साधारणतः त्याला 15 मिनिटं लागणार आहे शिजायला। तोपर्यंत आपण आपले मसाले रेडी करणार आहोत। त्यासाठी मी 2 चम्मच मोहरी घेतलेली आहे, ते आता आपण थोडीशी पॅन मध्ये भाजून घेणार आहोत। थोडं हलकंच आपल्याला याला गरम करून घ्यायचं आहे, बाकी काही नाही। बघू शकता तुम्ही, आपली मोहरी गरम झालेली आहे। आता लगेच आपल्याला असं 2 ते 3 सेकंद गरम करून घ्यायचे आहेत मसाले। लगेच आपल्याला थोडीशी मेथी घालायची आहे, अर्धा चम्मच। मी या चम्मचने सगळं साहित्य घेतलेलं आहे। बघा, अर्धा किलो लिंबासाठी हे परफेक्ट माप आहे। अर्धा चम्मच मेथी, हे सुद्धा आपल्याला थोडीशी मीडियम फ्लेमवर गरम करायचे आहेत फक्त आपल्याला। तुम्ही उन्हात वाळून घेतलं तर भाजायची गरज नाही आपल्याला। असे 2-3 सेकंदाला थोडेसे गरम करून घ्यायचे आहे, त्यामुळे आपलं सगळ्या मॉइश्चर निघून जाईल याच्यातलं। मेथी सुद्धा आपण भाजून घेतलेली आहे। 1 चम्मच जिरे, ते सुद्धा आपण थोडेसे भाजून घेणार आहोत। थोडासा ओवा, अर्धा चम्मच, याला सुद्धा गरम करून घेणार आहोत आपण। आणि 2 चम्मच बडीशेप, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकली तरी चालेल। थोडंसं याला पण आपण गरम करून घेणार आहोत। आपले लिंब आपल्याला मीडियम फ्लेमवर 15 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत होते, त्यामुळे चांगले शिजतील। बघा, छानपैकी हे पण आपले असे रोस्ट झालेले, हे सुद्धा काढून घेऊ। याच्यातच आता आपल्याला 8 ते 10 काळे मिरे आणि 5-6 लवंगा, ह्या सुद्धा थोड्या गरम करून घ्यायच्या आहेत। आपले आता सगळे मसाले आता गरम झालेले आहेत। आता गॅस
गरम बंद करून आपल्याला हे मसाले बघू शकता, हे मसाले आता आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचे आहेत. चला तर फ्रेंड्स, आपले आता 15 मिनिटे झालेली आहे. आपण चेक करूया. आपले 15 मिनिटच आपल्याला हे लिंबू वाफवून घ्यायचे होते. बघूया आपले लिंबू वाफले चांगले आहेत की नाही. पातळ साईजचे लिंबू घेतले तुम्ही तर ते 15 मिनिटातच वाफतात, छानपैकी शिजतात. बघू शकता छान शिजलेले आहेत आपले लिंबू. नरमसुद्ध झालेले आहेत आपले लिंबू. आता आपल्याला गॅस बंद करून हे आपल्याला लिंबू थंड होऊ द्यायचे आहेत. आपल्याला आता हे लिंबू थंड करून घेते मी. लिंबू थंड होईपर्यंत आपल्याला तोपर्यंत मसाला रेडी करून घ्यायचा आहे. मी बघा तेव्हा आपण भाजून घेतलेला मसाला तो मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलेला आहे आणि या वाटीने 1 वाटी तेल, साधारणतः 1 पाव किलो 250 ग्रॅम तेल असं घे. तर ते तेल गरम करून थंड केलेलं होतं, म्हणजे जास्त वेळ लागणार नाही नंतर आपल्याला. आता थोडंसं हलकंसं गरम करून याच्यात आपण थोडे मसाले मिक्स करून घेणार आहोत. बघा आपलं तेल हलकंसं गरम झालं की त्याच्यात आपल्याला पाव चम्मच हिंग टाकून घ्यायचं आहे. अर्धा चम्मच बघा या चमच्याने अर्धा चम्मच काळं मीठ हे सुद्धा टाकून घ्यायचं. थोडंसं मिक्स करून घेऊया मसाल्याला. बघा आपलं तेल आता तापलेलं आहे. जास्त तापू द्यायचे नाही, नाही तर आपले मसाले जळून जातील. हिंग वर आला की आपल्याला समजायचं तेल तापलेलं आहे म्हणून. बघा थोडंसं ढवळून घेऊया. बघा आपला आता हिंग वर आलेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला आणि याच्यातच आपल्याला आता थोडासा अर्धा चम्मच गरम मसाला, 1 चम्मच हळद आणि 2 चम्मच लाल तिखट. हे घरचं तिखट आहे फ्रेंड्स. तुम्हाला जास्त आवडत नसेल तुम्ही कमी केलं तरी चालेल. आणि याच चम्मचने 2 चम्मच मीठ आहे. थोडंसं मीठ जास्तच लागते आपल्याला. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आणि तसेच आपण हे वाटण मसाला तयार केलेला होता आपण आता या स्टेजला टाकून द्यायचा आहे. फ्रेंड्स, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि तुम्हाला कोणती नवीन रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून ते सुद्धा कळवा. बघा सगळं आता आपलं मसाले सगळे तेलामध्ये मिक्स झालेले आहे. बघू शकता. आता याला आपण थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत. आपले मसाला तयार करण्यात आपले लिंबू पण थंड झालेले आहेत. त्यासाठी मी एक परत पॅन घेतलेला आहे. बघा याच्यात आता आपण हे सगळे लिंबू टाकून घेणार आहोत शिजवलेले. हे शिजून घेतलेले लिंबू टाकायचे आणि वरून गूळ किंवा साखर 1 वाटी मी गूळ टाकलेला आहे. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी गोड हवा असेल तर कमी टाकू शकता. बघा आता सगळं मेल्ट करून घ्यायचं आपल्याला गूळ. आणि फ्रेंड्स, सांगायचं म्हणजे लिंबूचं लोणचं बनवताना कधी आपल्याला सगळे स्टीलचीच भांड्याचा वापर करायचा आहे. ॲल्युमिनियम किंवा आयर्नच्या भांड्याचा अजिबात वापर करायचा नाही. लिंबूमध्ये ते दोन्ही भांड्यांचा वापर करायचा नाही, फक्त स्टीलच्या भांड्याचाच वापर करायचा लिंबू लोणचं बनवताना. बघा आपलं आता गूळ मेल्ट झालेलं आहे. थोडंसं याच्यात आपण शिजू देणार आहोत. फ्रेंड्स, मी हाय फ्लेमवर याला अगदी 2 ते 3 मिनिटं
गूळ मेल्ट होईपर्यंत आणि कलर येईपर्यंत शिजून घेतलेले आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे, बघू शकता. आणि मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स, मी आता हे लिंबू सगळे बाउलमध्ये काढून घेतलेले आहे आणि थोडं थंड करून 5-10 मिनिटं थंड सुद्धा करून घेतले. आपण आता हे तयार केलेला मसाला या लोणच्यामध्ये टाकणार आहोत, बघू शकता. आणि चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ लोणच्याला. बघा, तुम्ही मोहरी ऐवजी ते मोहरीची डाळ, पिवळी डाळ सुद्धा टाकली तर चालेल. बघू शकता किती छान कलर आलेला आहे आपल्या लोणच्याला आणि एकदम टेस्टी असं हे लोणचं या पद्धतीने केलं तर तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.